जय जयकार असो. माझ्या नावाचा जय जयकार करणारी अपरिचित व्यक्ती कोण आहे? अपरिचित नाही, हा? तुमचा हितचिंतक. हितचिंतक शुभ संदेश घेऊन येणारी एक व्यक्ती माझ्या नेत्राच्या टापूत आली आहे हा. आणि हितचिंतक म्हणून सांगण्यासाठी तत्परते. जलई कारण आहे महाराणी. अगं तुझ्या पुत्राचं ते शौर्य पाहिलं, तुझ्या पुत्राचं ते पराक्रम पाहिले आणि डोळ्याचं पारण फिटलं. तुमच्या हो? एवढे पराक्रम माझ्या बाळानं त्या ठिकाणी घडविले. तुझा पुत्र निवडून सैन्य घेऊन नागाक्षाच्या बंदोबस्तासाठी गेला. बरोबर. त्याची आणि नागाक्षाची क्रांतिका झाली. दोघांचाही घनघोर युद्ध झालं. त्या युद्ध प्रसंगी नागाक्षाला पळती भुई थोडी करून काय हो? एवढे पराक्रम माझ्या बाळाच्या या वयात अंगी? आग आग करतोय होय. तुझा पोर म्हणजे. अरे बाप रे. अगं कसा पुत्र मिळणं म्हणजे भाग्य. हो, केवढे तुमच्या मुखातून बोल बाहेर पडले, माझे कर्ण एकसारखे तृप्त झाले. अगं हा? तो तुझा पुत्र असून तुझे काम तृप्त झाले आम्ही पाहून. नागाक्षाचं आणि त्याचं घनघोर युद्ध झालं. नागाक्षाच्या उरावर तुझा पोर बसला. नागाक्षाला मारणं एवढ्यात बाजू बदलली. म्हणजे माझा बाळ नागाक्षाला ठार मारणार एवढ्यात असा उलटा पडला कोणत्या रीतीनं? नागाक्ष त्याच्या उरावर बसला माझ्या बाळाच्या. आणि असा मारला. माझ्या बाळाला नागाक्षानं मारला. अगं हाल केले हाल केले. पुत्र्याच्या सुद्धा कुणी कमी हाल केले. असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही होऊ शकत. प्रत्येकाला वाटतं आपला पोर म्हणजे वाघ आहे, पण तो कोल्हा केव्हा होतो ते काही कळत नाही. ज्या नागाक्षाच्या शोधासाठी तुझा पोर गेला होता तो नागाक्ष तुझ्या समोर उभा आहे. तो हितचिंतक म्हणून तो आला होता. तो दुसरा तिसरा कोणी नव्हे तर हा नागाक्ष आज माझ्या नेत्रासमोर उभा आहे. या पोराचं काय केलं ते सांगण्यासाठी आलोय. तुझा पोर माझ्याशी झुंज देऊ लागला म्हणून त्याचा दोन्ही पाय तोडले. नाही नागाक्षा, हे शब्द तू असत्य बोलतोय हे सांग. माझ्या बाळाचे पाय तोडले हे शब्द नाही. हे खोट आहे. होय. पुरावा हवाय. ते रक्ताने भाजलेले हात, ते रक्ताने भाजलेले हात तू मला दाखवतोय. एवढंच नाही, त्याचे दोन्ही पाय तोडले असता तो माझ्यावर तुटून पडला. आपल्या दोन्ही हातानं माझ्याशी संघर्ष करू लागला. मग नाही झालं असतं बा, त्याचे दोन्ही हात तोडले. हे नागाक्ष काय करण्यासाठी तत्पर झाला रे? सुद्धा पोर माझ्या बाळाचे हाल हाल केले. तो थांबायला तयार नाही. तो हरा माणसाचा गोळा माझ्यावर तुटून पडू लागला. मग मी माझ्या हातानं त्याचे दोन्ही डोळे फोडले. नागाक्ष काय करण्यासाठी चालतात? एवढं करूनही तो थांबत नव्हता. आपल्या तोंडातून शब्दांचे वार माझ्यावर करू लागला. मग मी काय केलं? मागचा पुढचा विचार न करता त्याची जीभ नाभी कमलापासून वारे चालतात. माझ्या बाळाच्या जीवनात असा नीच नादाला प्रमाला वाटणारा चालतात. आज माझ्या नेत्रासमोर उभा आहे. पण त्या जळाच्या व्यक्तीला तुझ्या
नागाक्ष जातिवंत नाग आहे. माझा विष भल्या भल्याना पोचवत. तू तर काहीच नाही. हं? बाळ बाळ ओ पहा माझा ओ पहा हे लबाडा मी म्हणते ना अरे माझ्या राजा असं बोलतोयस कशाला वेडी झाली. हे माझ्या लबाडा कळत नाही काय करतोय? हे नारदा. हे पाहा तरी. इकडे 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 राणी म्हणे राणी. हो काय होय? कोणती राणी? अरे शब्दानं मला मार्ग. आता तिची अवस्था पहा. नारदा नारदा माझ्या नरडीला हात घातला. होय, होय होय काय होय काय तिची अवस्था बघ रे. हा? एक सारखी वेडी झाली. हा. एक झाली ठेव. काय अरे या अवस्थेत प्रत्येकाच्या दारोदारी राहील, भीक मागेल, यातना करेल. आणि हे दृश्य पाहताना जो तुला आनंद होईल त्या आनंदाला कशाची सर नाही. शाबास कशाला मारतोय? नारदा. खरंच काय? योग्य वेळी आलास. हा योग्य सल्ला दिलास. कारण ही म्हणे महाराणी हो होती. अनेकांना मोठ मोठ मोती दान करून लोकांचे संसार उभी करणारी ही. त्यांचा